श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला तुलसी विवाह अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण कशा प्रकारे पार पाडायचा आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. विनंती सगळ्यांना हेच आहे की प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला तुलसी विवाहाची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्य तुळशीचा महिमा नाही अधिक उपमा, प्रातःकाळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ. अशा प्रकारे आपल्या तुळशी मातेचं ज्याप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं तुळशी मातेचं महत्त्व आहे. तुळशी मातेला माते समान मानतात. त्याचबरोबर जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्यावरती तुळशीपत्र ठेवलं जातं. त्याच्याशिवाय आपल्या जो आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो अपूर्ण मानला जातो. धार्मिकदृष्ट्या तर तुळशीला जास्त महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये सुद्धा आपल्या तुळशी मातेला असाधारण असं महत्त्व आहे. साधा आपल्याला सर्दी खोकला जरी झाला तरी आपण तुळशीच्या पानांचा, तुळशीच्या पत्रांचा आपण उपयोग करतो औषधीच्या स्वरूपामध्ये. तर अशाच तुळशीचा आपल्याला आपल्या श्रीकृष्णासोबत विवाह आपल्याला तुळशीचा पार पाडायचा आहे. तर तो कशा प्रमाणे आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे याचीच माहिती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला तुळशी विवाहासाठी लागणारं साहित्य कोणकोणतं आहे ते सांगणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला कृती दाखवणार आहे. तर मी आता तुम्हाला सगळ्यात आधी तुळशीच्या विवाहासाठी लागणारी सामग्री मी तुम्हाला दाखवणार आहे. तुळशी विवाहासाठी जर समजा कोणाकडे तुळशी वृंदावन अशा प्रकारचं नसेल तर समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर तुम्ही एका कुंडीमध्ये पण तुळस लावू शकतात. ती कुंडी आपल्याला घरामध्ये ठेवून पण आपण तुळशी विवाह संपन्न करू शकतो. अशा प्रकारे तुळशी वृंदावन असेल तर त्या तुळशी वनाजवळ पण आपल्याला तुळशी विवाह संपन्न करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे, आपल्याला ऊस ठेवायचा आहे दोन्ही बाजूने. तुळशीच्या मंडप म्हणून आपल्याला ऊस असा ठेवायचा आहे दोन्ही प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला गणपती लागणार आहे, कारण गणपती बाप्पांशिवाय कोणती पण पूजा अपूर्ण असते. त्यामुळे आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला बाळकृष्णासोबत आपल्याला तुळशीचा विवाह संपन्न करायचा आहे, तुळशीचा विवाह लावायचा आहे. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णची मूर्ती पण आपल्याला घ्यायची आहे. जे तुमच्याकडे फळ असेल ते फळ आपल्याला घ्यायचं आहे. आवळा घ्यायचा आहे, चिंच घ्यायची आहेत, बोरं पण आपल्याला ठेवायचे. पण मला बोरं मिळाली नाहीत त्यामुळे मी ठेवलेले नाहीयेत. तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही बोरं पण घ्या. त्याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेला पूर्ण सवाष्णीचा जो शृंगार असतो ते सगळं आपल्याला हे शृंगाराचं सामान घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कंगवा आहे, आरसा आहे, बांगड्या आहेत, जोडवे आहेत, मंगळसूत्र आहे, सिंदूर आहे, काजळ आहे. जे जे आपल्या शृंगाराचं सामान आहे ते शृंगाराचं सामान आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ घालण्यासाठी आपल्या देवांना तुळशी मातेला जल अर्पण करण्यासाठी जल घ्यायचं आहे, फुलं घ्यायची आहेत. आपल्याला कापसाची वस्त्रमाळ करायची आहे, त्यामुळे कापसाची वस्त्रमाळ, पंचारती घ्यायची आहे, कापूर घ्यायचा आहे, फुलं घ्यायची आहेत. फराळाचं ताट आपल्याला तुळशी मातेसमोर नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची आहे. म्हणजेच आपल्याला नवीन एखादी साडी, ब्लाऊज पीस, ओंटीचं सामान आणि हे नारळ आपल्याला याच्यावरती अशा प्रकारे हे ठेवून आपल्याला तुळशी मातेची आपल्याला ओंटी भरायची आहे. जर समजा तुमच्याकडे नवीन साडी नसेल तर तुम्ही खणा नारळाने पण ओटी भरू शकतात. आता आपल्याला सगळ्यात आधी तुळशी मातेचा विवाह करताना सगळ्यात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे 1, 2, 5 तुम्हाला जशा जमतील तशा आपल्याला पंती लावायची आहेत, नंतर उदबत्ती लावायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे. त्याच्यामुळे आधी आपण गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांना आंघोळ घातल्यानंतर आपल्याला जिथे आपल्याला गणपती बाप्पांना स्थानापन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना व्यवस्थित पुसून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना इथे करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुंकू वगैरे गणपती बाप्पांना लावून घ्यायचं आहे. त्याच्या समोर आपल्याला असे एक सुपारी ठेवायची आहे पूजेमध्ये. त्याला पण आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला कृष्णाला पण अशाच प्रकारे जल अर्पण करायचं आहे. आपल्याला कृष्णाला पण आंघोळ घालायची आहे.
त्याच्यासाठी आपल्याला बाळकृष्णाला अशा प्रकारे इथं ठेवून कृष्णाला पण आंघोळ घालायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अशा प्रकारे कृष्णांचा मंत्र म्हणून आपल्याला श्रीकृष्णाला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाला जे आपले वस्त्र आहे ते वस्त्र परिधान करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्णाला वस्त्र घालून आपल्याला श्रीकृष्णाच्या जिथे आपल्याला श्रीकृष्ण ठेवायचे आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला अशा अक्षदा ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यावरती आपल्याला असे आपले श्रीकृष्णाची स्थापना तिथे आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाला पण कुंकू लावून घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. त्याच्यामुळे आपण तुळशी मातेला आपण जल अर्पण करून घेऊयात. जय माय तुळशी माता. तुळशी मातेला जल अर्पण करून घेतल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना आधी फुल अर्पण करायचं आहे. श्रीकृष्णाला पण आपल्याला फुल अर्पण करून तुळशी मातेला आपल्याला असे तुमच्याकडे जे कोणतं उपलब्ध असेल फुल ते आपल्याला फुल अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे कापसाची वस्त्रमाळ केलेली आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना ती वस्त्रमाळ घालायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण जी श्रीकृष्णासाठी जी वस्त्रमाळ आपण केलेली आहे ती श्रीकृष्णाला आपल्याला वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे जी आपण सुपारी पूजेच्या स्वरूपात ठेवलेली आहे त्या सुपारीला पण आपल्याला कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेला ही आपली कापसाची वस्त्रमाळ तुळशी मातेवरती ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण जे शृंगाराचं सामान तुळशी मातेसाठी घेतलेलं आहे ते शृंगाराच्या सामानामधला आपल्याला ह्या बांगड्या आपल्याला हिरव्या कलरच्या काचेच्या बांगड्या तुळशी मातेला इथे ठेवायच्या आहेत तुळशी मातेजवळ. नंतर आपल्याला आपण जे मंगळसूत्र घेतलेलं आहे ते आपल्याला तुळशी मातेसमोर असं ठेवायचं आहे. म्हणजे जे आपण शृंगार घेतलेले आहे सवाष्णीचे ते आपल्याला तुळशी मातेजवळ असे सगळे ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हे जोडवे घेतलेले आहेत हे जोडवे पण आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायचे आहेत. त्याचबरोबर हे जे पूर्ण आपण सामान शृंगाराचं घेतलेलं आहे तुळशी मातेसाठी ते सगळं इथे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही जी ओटी आपण तुळशी मातेसाठी घेतलेली आहे ती आपण तुळशी मातेला आता इथं जागा नाहीये पण आपल्याला असं तुळशी मातेचा स्पर्श करून ही ओटी आपल्याला तुळशी मातेला ती ओटी भरायची आहे आपल्याला. याच्यानंतर ही मी ओटी इथं खाली ठेवून घेते. याच्यानंतर घरातील सर्व जे आपले कुटुंबीय आहेत घरातले जे मंडळी आहेत किंवा तुम्ही आपले जे शेजारी आहेत सगळ्यांना बोलवायचं आहे. त्यांना आमंत्रण द्यायचं आहे तुळशीच्या विवाहासाठी. प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला फूल आणि अक्षता द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मंगळाष्टिका म्हणायच्या आहेत. मंगळाष्टिका म्हणताना शुभमंगल सावधान म्हणल्यानंतर आपण जसं नवरा नवरीच्या अंगावरती अक्षता टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेवरती पण अक्षता सगळ्यांनी टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर मंगळाष्टिका झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आपल्याला गणपतीची आरती करायची आहे तुळशी मातेची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला जो आपण नैवेद्य घेतला आहे तो नैवेद्य आपल्याला तुळशी मातेला दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर घरातले जे लहान असतील किंवा मोठे त्यांनी प्रत्येकाने मग फटाकडे वगैरे उडवून हा आनंद सोहळा द्विगुणित करायचा आहे. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्या जे घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपल्याला तुळशी विवाह साध्या सोप्या पद्धतीने संपन्न करायचा आहे. आमच्याकडे ज्याप्रमाणे आम्ही तुळशी विवाह करतो त्याप्रमाणे मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर एक सांगायचं राहिलं जेव्हा आपण दीप प्रज्वलित केलं होतं त्यावेळेला आमच्याकडं हे जे आवळे आहेत ह्या आवळ्यावरती आमच्याकडे अशी फुलवाती ठेवतात आणि ह्या फुलवाती आरती करायच्या वेळेला ह्या फुलवाती पण लावून असं तुळशीच्या इथे ठेवून कुठेही जिथे जागा असेल आपल्याकडे तिथं ठेवून आपल्याला करायचे आहेत. तर आवळ्यावरती मी अशा प्रकारे आपल्या तुपातल्या फुलवाती लावून घेतलेल्या आहेत.
आणि हे लावल्यानंतर मग आपल्याला आरती करायची आहे, कापराची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर मग आपल्याला हा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य ह्या छोट्याशा चौरंगावरती मी ठेवून घेणार आहे. आणि याच्यामध्ये जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला फळावरून एकदा असं फिरवायचं आहे. कृष्णार्पण नमस्तु, कृष्णार्पण नमस्तु. आणि या फराळावरती आपल्याला असं पाणी फिरवायचं आहे. कृष्णार्पण नमस्तु. तर ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत तुळशी विवाहाची माहिती तुम्हाला सांगितली आहे. यामध्ये आमच्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. तुमच्याकडे जर आणखी यामध्ये काही वेगळी पद्धत असेल तर ती पद्धत पण तुम्ही करू शकता. तर ही तुळशी विवाहाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आणखीन जर तुम्ही स्वामींची मोहिनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.